आता सरकार म्हणून आपण 31 तारखेपर्यंत आपला 13 तारखेपर्यंत आम्हाला मुदत दिली. आम्ही तुम्हाला 2 महिने दिले, तर 2 महिन्यामध्ये आम्हाला आरक्षण का दिलं नाही आपण? असे आरक्षणाच्या संदर्भात लढा चालला, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा. आरक्षण यावर मराठा समाजाला ही आमची स्पष्ट होती. आरक्षण देण्याबद्दल वाद नाही. आरक्षण आम्ही दिलं बी होतं आणि दिलेलं आरक्षण कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टात ते हायकोर्टापर्यंत चिकवून सुटलं. परंतु मधल्या काळामध्ये सत्रांतर झालं आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. तर सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीनं त्याला फाईट करायला पाहिजे, फाईट झाली नाही आणि त्याच्यामुळे आरक्षण दिलं. तुम्ही काय करताय? तुम्ही एकमेकावर टाकण्याचा प्रयत्न चालू केला. म्हणजे एक मिनिट, हे सरकार काय म्हणलं, ते सरकार गेला म्हणलं तरी कोर्टात टिकवलं. आम्हाला तो विषय नको आहे. तुम्ही EWS दिलं ते आणि मदत देण्याचं काम काही प्रमाणात झालेलं नाही असं नाही. नाव घेतलं तर तुम्ही आणखीन त्याला वेगळं वळण द्या असं म्हणून मी नाव घेतलं. मी सतत त्या काळात मी मंत्री होतो, संपर्कात होतो. घटना घडली की आम्ही शासनाकडे संभाजीनगरला गेलो. सकाळी CM आले आणि त्यांच्यासोबत मी पुन्हा अंतरवालीला आलो आणि मग ते आरक्षण सोडलं गेलं. मी मध्यस्थी केली नाही असं. आणखीन एक गोष्ट आहे, ह्याच्यात भाजपची दुटप्पी भूमिका वाटते. एक भूमिका म्हणजे राणादादा असेल, आमचे राजभाऊ राऊत असतील, यांना मध्यस्थी करायला अंतर्वालीला पाठवलं जातं आणि एकीकडं मुंबईमध्ये तो नारायण राणे असेल, दरेकर असेल, त्यांना दादावर आरोप केले जातात. तर हे दुटप्पी भूमिका तुम्ही कधी थांबवणार? नाही, माझं असं मत आहे की आता त्यांनी समाजाचा प्रश्न घेतलेला आहे, तो काही राजकारण नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची भूमिका घेऊ नये. संयमानं शांततेने. दादा, आमची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्येष्ठ BJPचे नेते आहेत, तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की दरेकर असतील, लाड असतील किंवा नारायण राणे असतील, तुम्ही यांना मार्गदर्शन करू शकता. त्यांनी मराठीचे म्हणजे अक्षरशः मानसिक संतुलन किती राहील, किती बिघडवायचा हे त्यांचे प्रयत्न करत आहेत ते. तर त्यांना तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांची कारणीभूत करा. मध्ये तरी पण आता आपल्यासारख्या सुशिक्षित समजदार लोकांनी संयम सोडू नये. संघर्ष हा तुम्ही केल्यामुळेच आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. कदाचित तुमच्यासारखे तरुण जर या आंदोलनात उतरले नसते, असे काही आंदोलन अगोदर झाले नाही असं नाही आहे. आंदोलन अगोदरही झाले, पण तुमच्यासारख्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग झाल्यामुळं हा किमान या आंदोलन जोर तरी झालेला आहे. आज समजा समाजाकडे आले, कालही काही इथं नेते आले होते. तुमच्या राष्ट्रात त्यांच्यापुढे सुद्धा तुम्ही मानले, राजकीय पक्षपुढे मानतात. आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी घेतो, टाळत नाही, सगळ्यांची भेटी घेतो. दादा, एक प्रश्न, संभाजीनगरला गेलो. सकाळी CM आले आणि त्यांच्यासोबत मी पुन्हा अंतरवालीला आलो आणि मग ते आरक्षण सोडलं गेलं. मी मध्यस्थी केली नाही असं. आणखीन एक गोष्ट आहे, ह्याच्यात भाजपची दुटप्पी भूमिका वाटते. एक भूमिका म्हणजे राणादादा असेल, आमचे राजभाऊ राऊत असतील, यांना मध्यस्थी करायला अंतर्वालीला पाठवलं जातं आणि एकीकडं मुंबईमध्ये तो नारायण राणे असेल, दरेकर असेल, त्यांना दादावर आरोप केले जातात. तर हे दुटप्पी भूमिका तुम्ही कधी थांबवणार? नाही, माझं असं मत आहे की आता त्यांनी समाजाचा प्रश्न घेतलेला आहे, तो काही राजकारण नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची भूमिका घेऊ नये. संयमानं शांततेने. दादा, आमची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्येष्ठ BJPचे नेते आहेत, तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की दरेकर असतील, लाड असतील किंवा नारायण राणे असतील, तुम्ही यांना मार्गदर्शन करू शकता. त्यांनी मराठीचे म्हणजे अक्षरशः मानसिक संतुलन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.